आहे दिनू कांबळे. सलामीची जोडी मैदानात सज्ज होत आहे. 4 षटकांमध्ये या अगोदर आपण 4 षटकांमध्ये ज्यावेळेस रेड डेव्हिल्स संघाला पाहिलं तर 60 धावांचं लक्ष्य ताई पॅकर्स संघाने पूर्ण केलं होतं आणि करण मोरेचा क्लास पाहिला होता. व्यासपीठावर राम यादव एक लेजंड प्लेयर, त्यांच्यावर रोहन गुप्ते फोर्स वन लाईव्हचे प्रोप्रायटर आणि स्वतः एक खेळाडू गंगाबॉईसाठी देखील उत्कृष्ट क्रिकेट ते खेळले तुषार दबंगे यांच्या समवेत. त्याचप्रमाणे व्यासपीठावर निश्चितपणे पैसे जिमखाना प्रशिक्षक हितेंद्र जाधव सर देखील आहे, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगले खेळाडू आज मुंबईसाठी विकेट किपर बॅट्समन खेळणार सौरभ याला देखील आपण पाहिलेलं आहे. आणि चला काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. ॲक्शन टाइम. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन कट करायला गेले होते, मात्र पहिला चेंडू डॉट निर्धाव. राजू, या संपूर्ण स्पर्धेतला चौथा क्वार्टर फायनलचा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय मैदानावरती. आणि जेव्हा क्वार्टर फायनलचा मॅच आता असा असतो की एक एक सामना तुम्ही जिंकलाय नॉकआउट एकूण फॉर्मॅटमध्ये, आणि खूप चांगली संधी असणार आहे दोन्ही संघांसाठी. कुटुंबाचा थोडासा चेंडू ऑनसाईडला खेळण्यास स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक एक धाव या ठिकाणी मिळणारे बॅट्समन ऋतिकला. 4 षटकांचा सामना आहे, त्याची अनाउन्समेंट ऑलरेडी झालेली आहे. राजू, धावपलकावरती एकूण धावांचा विचार केला तर ऋतिक पाटीलच्या नावावरती 1 धाव आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 1. सुरुवात आपण पाहतोय 2 चेंडू झालेल्या धावसंख्या 1 आणि स्ट्राईकला दिनू कांबळे. एक चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. एका बाजूला डावखुरा आक्रमक बॅटर दिनू कांबळे, दुसऱ्या बाजूला गिरीश खोसरेकर यांना आपण पाहतोय. मी विनंती करेन डीप स्क्वेअर लेगला लिफ्टीसाठी जे पॉईंटला प्रेक्षक आहेत केतन कळवणकर आणि त्यांच्या बाजूला जेवढे प्रेक्षक आहेत थोडं मागे व्हा. केतन ऋषिकेश पॉईंटला, त्यानंतर मागे तिकडे बसलेले काही कठडे जवळ आहेत. तुम्हाला विनंती राहील पॉईंटला जर तुमच्या दिशेने बॉल आला तर कृपया जागा करून द्या. प्रेक्षकांना देखील ही कळकळीची विनंती राहील आमच्या आयोजकांकडून. बघा कठड्याजवळ अजूनही काही प्रेक्षक आहेत, कृपया मागे व्हा किंवा बसून वरती घ्या. चेतन थोडं मागे जा. चेतन गिरकर, काही लहान मुलं देखील तिकडे आहेत बघा. चला मागे व्हा व्हॉलेंटियर्स. आणि हा चेंडू षटकार. दिनू कांबळे फॉर्म में खिलाड़ी है और सामने गिरीश जैसे खिलाड़ी जो गेंदबाजी कर रहे हैं. अब देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. एक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in पर. इतनी छोटी गेंदबाजी आप दिनू को करेंगे ना तो वो आपको नहीं छोड़ने वाले हैं, बनिश करेंगे. और जब कमजोर गेंद है तो उसके ऊपर दमदार स्ट्रोक खेल दिया और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया दिनू कांबळे ने. मैन इन फॉर्म दिनू कांबळे शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. आक्रमक बॅटर्ससाठी नेहमीच ओळख अशी या फलंदाजाची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही आहे. पुढचा बॉल लेफ्ट हँड बॅटरसाठी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. खेळाडू त्या ठिकाणी मोहित येतोय, मात्र झेल होणार नाही. आणि हा षटकार बॅक टू बॅक 2 षटकार. संधी निर्माण झाली होती, कव्हर केलं होतं ग्राउंड, मात्र चकून चेंडू निघून गेला. सीमा पार षटकार. पहले फ्रंट फुट पर वो पुल शॉट था, अब थोड़ा बैक फुट पर जाके गेंद को खेल दिया था डीप स्टक पर बाउंड्री लाइन की तरफ. गेंद तारामंडल में मोहित गेंद के नीचे जरूर आए लेकिन उनसे दूर गेंद थी. दिनू कांबळे के बल्ले से ये लाजवाब दूसरा सिक्सर है. खूबसूरती के साथ बल्लेबाजी करे गिरीश. देखिए गिरीश को दिखाया जा रहा है थोड़ा सा निराश, क्योंकि करे तो क्या, छोटी बाउंड्री है राजू, छोटी बाउंड्री है और बैकफुट में जाके ये जो शॉट खेला गया था बिल्कुल इनके बॉटम बैट में ताकत है. सुंदर बल्लेबाजी कर रहे हैं. नक्कीच बॉटम हँडचा वापर केल्यामुळे निश्चित छानपैकी एलिव्हेशन डिस्टन्स थोडंसं कमी पडलं, मात्र क्लिअर होऊ शकलं. आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा गिरीश दिनीव कांबळेसाठी. टप्पा पडल्यानंतर पाहिलं, फक्त ओळखलं, पंचांचा इशारा येते वाईड आणि एका अवंतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. 4 चेंडू 14 धावा बिनबाद. पहले ओवर में जो पहला मुकाबला हुआ था उसमें गिरीश कोचकर ने 8 रन खर्च किए थे. इस मुकाबले में अभी तक 14 रन. वाईड आणि वाईडला प्लस आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे 2 धावा आणि धावसंख्या 16 आता आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं व्हेरिएशन करायला गेले होते ऑफ कटर लेफ्ट हँड बॅटर असल्यामुळे. गिरीश कोचरेकर सज्ज होत आहे. स्ट्राईकला ऋतिक पाटील कॅप्टन MSCC संघाचा. पुढचा बॉल छान पद्धतीने खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिड विकेटवर पोहोचतोय. चेंडू फेक होईपर्यंत 1 धाव. धावसंख्या 17.
आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 17 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. लास्ट बॉल टू गो. थोडंसं पाहिलं जातं की क्षेत्ररक्षणामध्ये काय बदलाव करता येतो का, आणि त्या अनुषंगानेच या ठिकाणी आपण हा बदल होताना पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत पुन्हा एकदा गिरीश. लेफ्ट हँड बॅटर धीरू साडी आणि वॉट अ शॉट, फुल पॉवर. ओ या ठिकाणी बॉल थांबलेला आहे, लक्ष नव्हतं आकाशचा तोपर्यंत बॉलवर पोचणार. एकच धाव. पुन्हा एकदा बॅड लक. कन्फर्म षटकार होता, 6ची मोहर होती, मात्र आकाशने देखील वरती पाहिलंच नाही आणि त्या दरम्यान बॉल खाली लागला. निश्चितच ज्या प्रकारे टायमिंग केलं होतं वरती लागून खाली पडला आणि त्या दरम्यान एकच धाव. धावसंख्या 18. पहिल्या ओव्हरनंतर 18. पहिल्या सामन्यामध्ये देखील 18 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता देखील 18 धावा. 3 चेंडू 13वर दिनू कांबळे खेळत आहेत आणि 3 बॉल 2वर ऋतिक पाटील. प्रथमेश पवार के साथ भी वही हुआ था, गेंद बिल्कुल बल्ले के बीचों बीच लगी थी और लग रहा था गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी. और या ठिकाणी दिनू कांबले के साथ भी वही हुआ. 2 खिलाड़ी ऐसे हैं, प्रथमेश पवार और दिनू कांबले, जिनके लिए भाग्य का साथ नहीं मिला है. या ठिकाणी जनमित्र फाउंडेशनचे आदरणीय सन्माननीय राजेश भट सर सचिव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कुणाल केरकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. दीपकजी पाटणेकरजी, त्याचप्रमाणे राम यादवजी या ठिकाणी आहेत, कुणालजी केरकर आणि राजेश भट साहेब. स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के संबलपुर की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रहे हैं. ऋतिक पाटिल 2 पर खेलता है, दिनू कांबले का बल्ला बोल रहा है. 3 गेंदों में 13 पर बल्लेबाजी कर रहे हैं. राहुल अपने बॉलिंग माप पर तैयार है. इनके पास भी बहुत अच्छी कला है, अनुशासन के साथ गेंदबाजी करते हैं. ऑन साइड पर गेंद को पुल किया, स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ. क्या सही ठिकाने में इस गेंद को खेला गया है. केवल 1 ही रन मिलेगा राजू, 1 ही रन मिलेगा. बहुत सारी अच्छी चीजें आ रही है कांदोली में, राजू हमें बताएंगे. काही क्षणातच या ठिकाणी आदरणीय बोरिवली विधानसभा आमदार संजय उपाध्यायजी यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या उपस्थितीत या मैदानावर जे हाय मास्क, फ्लड लाईट्स आणि सुशोभीकरण याचं भूमिपूजन काही क्षणातच या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि काही वेळातच बोरिवली विधानसभा सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितपणे येणाऱ्या काही दिवसामध्ये या मैदानाचं एक आगळं वेगळं स्वरूप आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी राहुल वराडकर बिहाइंड द विकेट होते, त्यामुळे डिक्लेअरमध्ये 1 धाव मिळाली. जलद गतीने टाकल्या चेंडू, वेगावरती स्वार होऊन त्यामुळे बीट केलाय पेसवर आणि सरळ यष्टीरक्षक अमोल मात्रे सरांच्या हातात चेंडू, निर्धाव. या मैदानात सर्व काय, परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फ्लडलाईटची आवश्यकता, त्याची मागणी सातत्यानं होत होती आणि त्याची पूर्तता देखील करण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल आज या ठिकाणी टाकलं जाणार आहे. नक्कीच हाय मास्क, फ्लड लाईट्स या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील. फेब्रुवारीमध्ये नेहमीच आपण नॉस्टा चषक दिवस रात्र रजनीमधलं क्रिकेट पाहतो. हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आणि काही क्षणातच सन्माननीय आमदार संजय उपाध्यायजी यांची उपस्थिती, भूमिपूजन केलं जाईल आणि सुशोभीकरण देखील असणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना काही महिन्यातच या ठिकाणी एक वेगळं स्वरूप या मैदानाचं पाहायला मिळेल. राहुल वराडकर सज्जो, राईट ऑन द विकेट. पुढचा बॉल. आता मात्र संधी मिळाली, छान पीक केलं, ओळखलं आणि चेंडूला पाठवलं डीप स्क्वेअर लेग वरून उत्तुंग षटकार. दर्शन स्टोक दिनू कांबले द्वारा इनफॉर्म बैटर है. और आप कहाँ गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज थोड़ा सा ऑफ स्टंप के बाद शपल में आप लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं. इतनी छोटी गेंदबाजी और बैकफुट पर पुल करने के लिए समय मिला. बहुत ही अच्छा शरीर का संतुलन और परफेक्ट टाइमिंग. देखिए बैट्समैन बहुत अच्छा था, सुंदर बल्लेबाजी. दिनू कांबले डेंजरस लग रहे हैं इस वक्त. राहुल वराडकर सज्ज होत आहेत, खूप छान बॅटिंग करतायत. लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी नॉन स्ट्राईकला ऋतिक पाटील आहेत. पुढचा बॉल खाली जातोय, बॅटच्या खालच्या टोला लागला. बघूया जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतील. 1 धाव. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 26
26 बिनबाद. दुसरं षटक मार्गस्थ. राहुल वराडकर गोलंदाजी करतायत. 1.4 धावसंख्या 26. क्रुशियल मुकाबला है दोनों टीमों के लिए और विक्रोंस टीम के लिए वो विकेट की सख्त जरूरत है पहले विकेट के लिए. अभी तक 26 रनों की बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी ऋतिक पाटिल और दिलीप कांबळे के बीच. या ठिकाणी मंडप डेकोरेटर दीपक शेलार यांचं आगमन झालेलं आहे. आरिफ शेखजी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी व्यासपीठावर राजेश भटजी देखील आपण पाहत आहोत. या चेंडूला खेळून काढलेला आहे. पॉईंटवर खेळाडू जातोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत ऋतिक पाटील होते. वाईड आहे कारण जर पाहायला गेले तर ऋतिक पाटील होते आणि वाईडला प्लस आला त्यामुळे निश्चितपणे 2 धावा मिळतील. आणि या दरम्यान या ठिकाणी उपस्थित आरिफ शेखजी दीपकजी शेलार हे देखील या ठिकाणी आहेत. भारत विरुद्ध जी इंग्लंडमध्ये टेस्ट सुरू आहे त्यामध्ये 106ला 3 विकेट गेलेले आहेत. हे देखील आपण पाहू शकतो. आज जर जिंकलो तर निश्चितच सिरीज इक्वल होऊ शकते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बोल्ड क्लीन बॉल त्रिफळाची गेंद ने जाकर स्टंप को कहा गले लग जा दिल मांगे मोर. विकेट का पतन गॉन. व्यासपीठावरती रमाशंकर मौर्य आदिल शेख दीपक शेलार यांचं आगमन झालंय. ये गेंद देखिए सफल वो क्या होंगे जो विश्वास रखते हैं गैरों पर. सफल वो होंगे जो विश्वास रखते हैं पैरों पर. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. ऑफ टॉप का थोड़ा सा बाहर रखा और टप्पा खाते गेंद नीचे रही. बल्लेबाज प्लेड ऑन और सफलता मिली है गेंदबाज को. गेंदबाज है राहुल वराडकर. बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. पहले 2-3 गेंदें राजू अगर देखे तो लेग स्टंप के ऊपर थी. अब ये गेंद परफेक्ट है लेफ्ट हैंडर के लिए. नक्कीच या ठिकाणी जनमित्र फाउंडेशन खजिनदार महेशजी राऊत यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आमचे अर्थमंत्री खजिनदार राजेश भटजी म्हणतात अब कोई टेन्शन नाही. महेशजी राऊत साहेबांचं फार मोठे योगदान. आणि आमची छकुली देखील आलेली आहे. बबनदादांची मुलगी मनस्वी. चला खजिनदार साहेब राष्ट्रीय सचिव देखील बसलेले आहेत. नक्कीच राजेश भटजींची काल मी किती वेळा आठवण काढली असेल की कब आएंगे. आणि राजेश बारे गणेश बारेजी मला म्हणाले की गुड न्यूज़ आपल्याला देतील लवकरच. ते आपल्याला नक्कीच पार्टी. सुरेश कनोजिया देखिए कहाँ रहते हैं ये लगभग 12 साढ़े 12 बजे जोगेश्वरी में भी थे. बहुत जगह पर क्रिकेट खेलते हैं और जहाँ उनका योगदान एक अच्छा क्रिकेटर ये भी. और ये खिलाड़ी बिलाल शेख पहले पर्व में पहले साल जिन्होंने इस टूर्नामेंट का किताब अपने नाम किया था मॅन ऑफ द सिरीज. 92 धावा प्रशांत सर केल्या होत्या याने ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरले होते. षटक चांगलं बऱ्यापैकी कमबॅक करणार आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा दिल्यानंतर 11 धावा या षटकामध्ये राहुलच्या. परंतु अजूनही मला वाटतं की ज्या पद्धतीनं MCCचा संघ घेत 29 धावा जर धावफलकावरती आहे तर त्यांची सुरुवात खूप चांगली झाली. आता या मॅचमध्ये राहुलने घेतलेलं विकेट त्यानंतर अजून 2-3 विकेट जर घेतल्या विकोलिन संघ देखील कमबॅक करू शकतो. नक्कीच हा सामना अजूनही समान गुणस्थितीमध्ये जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण कुठल्याही बाजूला निश्चितपणे सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतं. आणि एक विशेष नमूद केलं या ठिकाणी प्रशांत सरांनी की जर 29 आहे म्हणजे स्टार्ट चांगला आहे. 14.5ची सरासरी आहे आणि अजून जर 15-15-30 निघाल्या तर जवळपास ही देखील धावसंख्या एक 60च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते जिथे एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळू शकेल. पण नाण्याची दुसरी बाजू देखील महत्त्वाची आहे. राहुल वराडकरनं घेतलेला बळी जर इथे विलालला आणि ऋतिकला या ठिकाणी तुम्ही लवकर बाद केलं तर विखुर्डी संघ देखील मॅचमध्ये बाउन्स बॅक करू शकतो कमबॅक करू शकतो. आणि उद्दिष्ट 55-60चं असणार आहे बॅटरचं परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाचं देखील एक ध्येय असणार आहे एक टार्गेट असणार आहे. ते 45च्या आसपास 50च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करतील. मुकेशदास पहिला चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला आहे. शॉट मिड ऑन त्या ठिकाणी डीपरनं खेळाडू इथे मोहित. एक धावसंख्या 1ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 30. बिलाल आणि ऋतिक पाटील युवा खेळाडू आहे. विशारदला आपण पाहिलं आपण मोहितला पाहिलंय आणि आता ऋतिक पाटील देखील स्वतः कर्णधार म्हणून MUCC ओडिसा भुवनेश्वर आज नोएडा दिल्ली UP ओडिसा भुवनेश्वरचे ऑल इंडिया ओपन रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण या 7 मैदानावर हा क्रिकेटचा पावसाळी थरार पाहतोय. काही दिवसानंतर याच मैदानावर दहीहंडी महोत्सवाचं देखील आयोजन युवक मंडळाच्या वतीनं. त्याचप्रमाणे युवक मंडळ जर पाहिलं जनमित्र फाउंडेशन आणि सिद्धेश्वर बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने नॉस्टा चषक 2025चं आयोजन.
प्रथम पारचे 2,22,222, द्वितीय पारची 1,11,111. मुकेश या अगोदरच्या सामन्याचा गेम चेंजर. आता मात्र निश्चित संधी होती. वेल ट्राय, वेल अटेम्प्ट, प्रयत्न छान केला होता, मात्र जोपर्यंत चेंडू फेक होईल 1 बाउन्स. अमोल म्हात्रे सर त्या ठिकाणी होते. खूप चांगला प्रयत्न गिरीश कोचरेकर. जर आपण पाहिलं तर निश्चित वयाची आणि निश्चित आपल्या संघासाठी जे मला 100% देण्यासाठी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता एक चांगला सूर मारला होता. मुकेश दासचं वैशिष्ट्य आहे तो विकेट टेकर आहे. यापूर्वी 2024 मध्ये त्याने 4 गडी बाद केले होते आणि हॅट्रिक देखील त्याच्या नावात नॉस्टार चषकामध्ये हॅट्रिक देखील आहे. 2 षटकं, 29 धावा, 4 गडी आणि हॅट्रिकचा जो रेकॉर्ड आहे त्याच्या नावावरती आहे. नक्कीच. आता मात्र संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतोय मोहित आणि मेकिंग नो मिस्टेक्स गॉन दॅट शुड बी टेकन. ज्या पद्धतीने झेल घेतलेला आहे विकेट टेकरचा आत्ताच उल्लेख झाला आणि सुंदर प्रकारे कमबॅक करून देतोय तो म्हणजेच मुकेश दास. खेळाडू बाद बिलाल. 18-8-2024 मध्ये नॉस्टार चषकामध्ये पहिली हॅट्रिक घेणारा गोलंदाज आहे मुकेश दास आणि त्याने आता ही कामगिरी केली. खास बाद कोण झालाय? बिलाल, जो नेहमी कमाल करतो. कमबॅक करण्याकरता तुम्हाला आणखीन एका विकेटची आवश्यकता होती, विक्रोली संघाला ती प्राप्त झाली आणि याचं क्रेडिट मुकेश दासला जाईल. त्याचं कंट्रोल खूप चांगला असतो. विकेट टेकर गोलंदाज आहे ते दाखवून देतोय. नक्कीच ॲक्शन छान आहे. ज्या प्रकारचा फॉलो थ्रू आहे, मात्र ज्या प्रकारची रिदम आहे त्याची, रनवे रिदम, पॉपिंग क्रीजच्या जवळ जो रिलीज पॉईंट आहे आणि फॉलो थ्रू, ज्यानुसार आपण पाहिलं कित्येक वेळा प्रशांत सर आपण पाहतो बॅट्समन एखादा ज्या बॅटिंग करण्याच्या स्टाईलमध्ये खेळतो, ज्याचा ओपन स्टान्स असतो किंवा जे फुटवर्क आपण पदल आली तर पाहतो टेम्परामेंट, आणि त्यानुसार गोलंदाजाला देखील आपल्या गोलंदाजीमध्ये आमूलाग्र बदल वेगवेगळ्या प्रकारे नाविन्यपूर्ण गोलंदाजी करावी लागते जर चांगला फलंदाज असेल तर. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी एक योग्य अशी अचूक टप्पा, अचूक दिशा आणि नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळते. अमोल म्हात्रे सर आता 2 स्लीप, 3 गली पण आहे. काय बघा असं वाटतं की भारत विरुद्ध इंग्लंड इकडे सुरू आहे. ओव्हलचं मैदान, मात्र सत्ता मैदान. या ठिकाणी संधी, खेळाडू येतोय. नाही, संधी होती निश्चितपणे. इट्स रिअली अनदर ऑपॉर्च्युनिटी मिस बाय डीप मिड विकेट प्लेअर. बाउंड्री 4 रन्स. मानकुलीच्या ग्राउंडवरती 6 चेंडूमध्ये 8 डबा डिपेंड करणारा खेळाडू मैदानावरती पवन केणे देखील दाखल झालेला आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला त्याचं आक्रमण सुरू झालंय आणि तेव्हा त्या 6 धाबा त्याने डिपेंड केल्या, म्हणजे 6 चेंडूमध्ये 8 धाबा जेव्हा डिपेंड केल्या त्यावेळेला त्याला 20,000 रुपयाचं पारितोषिक देखील मिळालं होतं. केस आणि नुकतीच जी कोलगेटच्या मैदानावर धर्मवीर चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी 1 बॉलला 5 असताना याने षटकार मारून मॅच जिंकून दिली होती. ऑलराऊंडर खेळाडू. पुढचा चेंडू पवनसाठी. हवा का झोका, संधी निर्माण केली. अपील आहे. जर क्रॉस बॅटेड मिस स्ट्रोक झाला तर निश्चित या ठिकाणी संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे 2 स्लीप, 1 गली असं क्षेत्ररक्षण. असं वाटतंय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांना एक टेस्ट सिरीज सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाज अप्रतिम कामगिरी करत असताना शानदार गेंदबाजी मुकेश दास द्वारा और 3 स्लिप के साथ गेंदबाजी कर रहे हैं. ये भी बढ़िया लाइन, परफेक्ट गेंदबाजी. बल्लेबाज को बिल्कुल अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर का है उसका पता होना चाहिए. ये गेंद देखिए, लेग स्टंप के बाहर पिच होने के बाद टर्न, बाउंस सब कुछ है. गेंद स्लिप में चली गई. परफेक्ट गेंद थी. जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. आप हरकत करेंगे तो आपको बरकत मिलेगी. मला वाटतं तमाम प्रेक्षकांना मी एकदा विनंती करेन, पवन समोर आहे. मुकेश दासने केलेली गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. जबरदस्त कामगिरी केली मैदानावरती. विक्रोळीचा संघ कमबॅक करतो या मॅच मध्ये. आत्ताच आपण उल्लेख केला होता की कमबॅक करण्याची क्षमता विक्रोळी संघामध्ये देखील आहे. मुकेश दासचा जो नावलौकिक आहे त्या नावलौकिकाला साजेसा खेळ या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय मुकेश अचूक टप्प्यावर गोलंदाजी. नुकतंच मी म्हटलं होतं की अचूक टप्पा, अचूक दिशा, नियंत्रण छान होता, कंट्रोल. शेवटचा बॉल जर आपण पिचिंग पाहिलं तर जवळपास मिडल लेग स्टंपवर होता आणि तिथून सरळ लेग स्टंपच्या बाहेरून जसं आपण पाहिलं होतं की वेगळ्या प्रकारे एक 45 डिग्रीमध्ये टर्न करताना विकेट किपरच्या हातामध्ये नाही, बॉल गेला सरळ राहुल जो फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये आणि षटक संपतंय. 3 षटकानंतर 2 गडी बाद 35. मानो ऐसा लग रहा था कि यहाँ बीच मैदान पर शेनवन आ गए. लेग स्टंप के बाहर गेंद को पिच किया था, वहां से गेंद फर्स्ट स्लिप में चली गई. क्या टर्न एंड बाउंस था. तारीफ करनी होगी मुकेश दास की. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए बिकलोस टीम को कमबैक करने का मौका दिया. स्कोर 35, 2 विकेट के नुकसान पर. 10 संख्या 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स कंप्लीट. शेवटचा निर्णायक षटक
युवा खेळाडू, एका बाजूला ऋतिक, त्याच्या समोर आपण पाहतो युवा खेळाडू आहे तो म्हणजे मोहित. एक चांगली कॉन्टेस्ट आहे. पवन किरणे देखील आपला प्रवास असा सुरू केला होता. पहिला बॉल डाव्या यष्टी बाहेर पाहिलं जातंय निश्चितपणे. जय पवार सर यांचा इशारा, वाईड अवांतर धाव, धावसंख्या 36. बघूया या ओव्हरमध्ये किती धावा येतील यावर खूप काय अवलंबून राहील. MUCC जे टार्गेट देणार आहेत विक्रोलियन्स या संघाला निश्चितच ते आपल्याला पाहायला मिळू शकतं. राऊंड द विकेट ऋतिक साडी. आता संधी आहे. ओव्हरपिच चेंडू मिळाला होता मात्र चांगला टाइम करू शकला नाही. स्वतः कॉल दिलाय आणि खेळाडू नाही, कॉल दिला होता मात्र झेल सुटलेला आहे. जीवनदान. राजू आपने क्या किया, खुद गेंदबाज ने ये कैच छोड़ा, पीछे खिलाड़ी है, ऋतिक का कैच आपने छोड़ा, ऋतिक को जीवनदान मिला. यहाँ कैच 2 लोग ले सकते थे, पीछे खिलाड़ी गिरीश जैसे खिलाड़ी है पीछे और वो कैच ले सकते थे. वो बिल्कुल सामने से आ रहे थे, आपको पीछे जाना था. मेरे हिसाब से ये गलत डिसीजन. पीछे खिलाड़ी देखिए गिरीश है, वो आराम से ये कैच लपक सकते थे. नक्कीच पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज होते पवन साडी. ओह क्या बात है, तयार होता लेग कटर साठी. बॉल बघूया आता ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पिचिंग ज्या पद्धतीने होतं, जसं आपण कधी कधी म्हणतो एखादा गोलंदाज रॉंग वन टाकतो त्या पद्धतीने एखादा लेग ब्रेक टाकणारा जो गुगली करतो, मात्र या ठिकाणी बघा स्लोअर वन बाउन्सर आणि रिस्ट बघा काय फिरवली होती. बहुत अच्छी गेंदबाजी गेंदबाज द्वारा और अनप्लेबल गेंद थी बल्लेबाज के लिए. एक बार फिर गेंद बहुत तेजी के साथ शरीर की तरफ आई है. राजू गजब की गेंदबाजी, मुकेश दास और मोहित दोनों ने प्रभावित किया है. नक्कीच मनमोहित करून टाकलं. हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने स्लोअर बाउन्सर किंवा ज्या पद्धतीने एक ऑफ कटर बाउन्सर टाकतो त्या पद्धतीने ओळखलं आणि ते टाकलेला चेंडू थोडासा खाली राहिला. यानंतरचा आपण पाहिला चेंडू. ऋतिक प्रयत्न करतोय, टायमिंग होत नाहीये. पुढचा बॉल पवन साडी पुन्हा एकदम ओ आत अजूनही खाली. बघा आपण जसं म्हणतो ना गुड बेटर बेस्ट, पहिला होता गुड नंतर बेटर, मात्र आत्ता जो होता तो बेस्ट म्हणजे उंची पण आपण पाहिली तर हळूहळू खाली येताना पाहायला मिळाली. जी और इस वक्त अगर देखें तो टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. सबमरीन डिलीवरी थी, बल्लेबाज कुछ नहीं कर सकते. कितने भी महान बल्लेबाज है ना, कुछ नहीं कर सकते. ये अनप्लेबल गेंद थी बल्लेबाज के लिए. या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण बदल पाहिलं जाते की आपण जी गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये फक्त एक वाईड आणि 3 सिंगल. डीप लॉंग ऑफला एकही खेळाडू नाही. बघा आगळी वेगळी क्षेत्ररक्षणाची शैली आहे. गोलंदाजाला निश्चितपणे माहीत आहे की बॅट्समनचं रेंज काय, व्हॉट्स काइंड ऑफ अ स्ट्रेंथ द बॅट्समन इज हॅव्हिंग रिअली. त्या पद्धतीने मास्टर माइंड विकेट किपर अमोल मात्रे यांना आपण पाहतोय की बॅट्समनच्या अनुरूप त्यांनी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. चेंडू अजूनही शिल्लक. पुढचा बॉल हा देखील जलद गतीने, मात्र पंचांचा इशारा येतोय नाही, वाईड आहे. अवांतर धाव, धावसंख्या 39. 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. फिलहाल बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाद सफल हुए थे और गेंद लेग स्टंप के बाहर चली गई. टीबी अंपायर का इशारा किया गया और फील्ड अंपायर द्वारा देखिए ये इशारा टीबी अंपायर की तरफ हम जा रहे हैं और टीबी अंपायर अक्षय निर्मल क्या डिसीजन देने वाले हैं. ऑनफील्ड अंपायर ने बिल्कुल कहा था ये वाइड बॉल है, लेकिन गेंदबाज को लग रहा है या कप्तान को लग रहा है भाई ये फेयर डिलीवरी होनी चाहिए. टीबी अंपायर का क्या कहना वो देखना बहुत जरूरी. क्या गेंद लेग स्टंप के बाहर चली गई है वो देखा जाएगा, कहां गेंद पिच हुई वो भी देखा जाएगा. राउंड में गेंदबाजी कर रहे हैं और फिलहाल बल्लेबाज शपल बिल्कुल हुए थे. चौथे स्टंप के ऊपर खड़े हैं. अक्षय निर्मल क्या डिसीजन देने वाले हैं. नॉस्टार चषक 2025 की अद्भुत कहानी आप टेनिस क्रिकेट .in पर देख रहे हैं. राजू अब कीप रोलिंग की आवाज आ रही है. नक्कीच, मात्र या ठिकाणी नक्की रोल प्ले कोणाचा होणार आहे, बॉलरचा की निश्चितच बॅटिंग टीमसाठी मिळणारा हा बोनस असणार आहे. कारण वाईड पंचांनी घोषित केला होता आणि पंचांचा इशारा वाईड बॉल होता आणि वाईड बॉल डिसिजन रिव्ह्यू अनसक्सेसफुल आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचा. तर देर इज नो एनी रिव्ह्यू नाव. धावसंख्या 40. सर आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये 3 सिंगल आणि 2 वाईड म्हणजे 5 धावा आलेल्या आहेत आणि बॉल बाकी आहेत 2. एक बॉल डॉट आपण पाहिला, एक संधी हुकली ज्या ठिकाणी जीवनदान मिळालं. गोलंदाज सज्ज होते मोहित. स्ट्राईकला पवन खेणे. शेवटचा निर्णय षटक. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र आडव्या बॅट निश्चितपणे या चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळणार का. संधी आहे आणि
चेंडू फेक ज्या प्रकारची आपण पाहिली, 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धाव देखील पूर्ण होणार, 3 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि चौथी धाव देखील. या 4 धावा निर्णायक ठरणार का? क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. आणि हे बघा काय ज्या ठिकाणी बॉल चांगला थ्रो केला होता आणि त्यानंतर देखिए क्या हुआ था, ये बिल्कुल ये जो थ्रो था ना ये अच्छा नहीं था। अमोल मात्रे बस स्टंप के करीब खड़े हैं, उनके सर के ऊपर से गेंद पीछे चले गए। आपने यहाँ एक गलती की, लेकिन दूसरी गलती देखे, यहाँ भी जो थ्रो था ना पीछे जो थर्मैन, ये दे आप अमोल मात्रे को नहीं देख रहे, विकेट कीपर को नहीं देख रहे और थ्रो कर रहे, और उसके कारण ओवर थ्रो हुआ। जहाँ क्या केवल सिंगल था वहाँ 4 रन मिले, तो ये 4 रन ना बिल्कुल मोमेंटम दोबारा दे सकते हैं बल्लेबाजों के लिए। नक्कीच आपण शेवटी कधी कधी म्हणतो की धावा किती महत्वाच्या असतात. शेवटचा बॉल हा देखील चेंडू जातोय, तो म्हणजेच डीप मिड विकेटला खेळाडू त्या ठिकाणी आहेत, संधी आहे आणि आता 2 धावा मिळतील. 44 आणि 2 46, 47 धावांची गरज. मात्र त्या 4 धावा ज्या 3 एक्स्ट्रा आहेत त्या आपल्याला कशा पद्धतीने निर्णायक ठरणार हे मात्र वेळ नंतर येईल तेव्हा कळेलच. या दरम्यान TD स्पोर्टचे तुषार दवंगे यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे, त्यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. वॉर्म वेलकम TD. ऋतिक पाटिल ने 5 रन बनाए, 6 गेंदों का सामना करते हैं। दिनू कामले के बाद 21, बिलाल शेख के बाद 2 रन, पवन केने के 11 रन 7 गेंदों में, और इस वक्त 7 मिस्टर एक्स्ट्रा भी हैं। गिरीश कोचरेकर 1 ओवर 18 रन, कोई सफलता नहीं है। राहुल 1 ओवर 11 रन 1 सफलता। मुकेश दास 1 ओवर 6 रन। मोहित 1 ओवर 11 रन 2 ओवर। तीसरा और चौथा ओवर राजू बहुत ही बढ़िया था, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया गया। 24 गेंदों में 47 चाहिए थे। हमने जो प्रेडिक्शन किया था वहां एक बार फिर वो 45 के बारे में, हम 45 या 50 के आसपास रोकने का प्रयास हो जाएगा विक्रोलिंस का, तो बिल्कुल वहां इनको कामयाबी मिली है। तो बड़ा मजा आएगा इस मुकाबले में राजू, क्योंकि जीतने के लिए टारगेट 47 रनों का है, 4 ओवर का मुकाबला है। फील्डिंग को अलंकृत करना है आपको। क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि विक्रोलिन्स टीम जरा लवकर आपण जर बॅट्समन पाठवले तर बरं होईल। अमोल म्हात्रे यांचं देखील कौतुक असेल राजू, ज्या पद्धतीने त्यांनी कर्णधार म्हणून 3 स्लिप लावल्या होत्या। टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलेलं असेल की जिथे 3 स्लिप लावले गेलेले आहेत। नक्कीच पहिल्यांदाच, आणि या प्रेक्षकांना देखील पाहायला मिळालं असेल की मॅचमध्ये मास्टर माइंड किती इम्पॉर्टंट आहे. मला माझ्या गोलंदाजावर असलेला माझा अनुभव आणि कशामध्ये नॉट ओनली जस्ट प्लॅन युअर सेट बट हाऊ कॅन यू एक्झिक्यूट दॅट प्लॅन अकॉर्डिंग टू द सिच्युएशन ॲज वेल ॲज द बॉलर्स पॉईंट ऑफ व्ह्यू, ते या ठिकाणी विशेषतः आपल्याला पाहायला मिळालं. अगदी बरोबर. लेग ब्रेक चेंडू टाकत असताना तुमच्या 3 स्लिप आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला गोलंदाजी करायची है। अप्रतिम कामगिरी। बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर का इसका पता होना चाहिए। तो कप्तान ने बैक किया गेंदबाज को, और गेंदबाज ने बहुत बढ़िया तरीके से कमबैक करते हुए सटीक लाइन के साथ गेंदबाज के मुकेश दास जिन्होंने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया। नक्कीच आपण पाहिलं एक बॉल मोहितचा असा होता जो असं वाटलं की स्लोअर बाउन्सर आपल्याला पाहायला मिळालं. रमाशंकर मौर्य सचिव जनमित्र फाउंडेशन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रमाशंकर मौर्य जी आपका भी हार्दिक स्वागत. कुणाल जी केरकर जनमित्र फाउंडेशन सचिव आदरणीय राजेश भट्ट जी अध्यक्ष आदरणीय दीपक जी पाटणेकर साहेब, युवक मंडळ अध्यक्ष गणेश जी बारे, आरिफ जी शेख, खजिनदार अर्थमंत्री आमचे महेश जी राऊत साहेब, त्याचप्रमाणे प्रशांत निमगुळकर यांचा देखील आमचे फोटोग्राफर या ठिकाणी आहेत. सुरेश कनोजे या व्यासपीठावर आहेत ज्यांचे चिरंजीव सध्या आपण अंडर 14मध्ये गाईल शील्डमध्ये मुंबईसाठी खेळताना पाहायला मिळतील लवकरच. चला मॅच चालू करायची आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या MUCC, आणि मी विनंती करतो विक्रोलियन्स आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची. कुठल्या प्रकारचा वेळ घ्यायचा नाही आहे. 5:04 झालेले आहेत. जवळपास 5:17 ते 18 मिनिटांमध्ये मॅच संपणं गरजेचं आहे. सलामीची जोडी आकाश जांगीर आणि मंगेश वैती. एक आपण पाहिलं सर ज्यावेळेस दिनूचा एक फटका वरती तारेला लागला आणि अडला, मात्र त्यानंतर त्यांना 3 धावा त्या एक्स्ट्रा मिळाल्या ज्या निश्चितपणे निर्णायक ठरू शकतात. या ठिकाणी आकाश जांगीर याच्यावर देखील फार मोठी जबाबदारी राहील. आकाश आणि मंगेश वैदी कशा पद्धतीने स्टार्ट देतील. 4 ओव्हरचा सामना आहे आणि 4 ओव्हरमध्ये 47 म्हणजे जवळपास 11.75ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. 11.50 11:30ची सरासरी, आणि बॉल लवकरात लवकर द्यायच्या जेणेकरून मॅचला सुरुवात होईल. आणि बघूया कशा वेळेने इम्ब्रोज एका बाजूला जर बॉलिंग अटॅक आपण पाहिला प्रशांतजी तर या ठिकाणी इम्ब्रोज आहे, त्यानंतर सुलतान आहे. हे 2 असे खेळाडू आहेत ज्यांचे 12 बॉल निर्णायक ठरणार. तितकाच चांगला अनुभव मंगेश वैतीकडे. पहिल्या सामन्यामध्ये 46 धावा, मॅन ऑफ द मॅच. आकाश जो एक चांगला फटका मारून बाद झाला होता, त्यामुळे खूप काही छान क्रिकेट
आता प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. क्वालिटी क्रिकेट 24 गेंदों में आपको 47 रन बनानी है और एक अच्छा बॉलिंग यूनिट है इस टूर्नामेंट में संबलपुर के पास. समय ज़्यादा नहीं लेना है, मैं आपको बताऊंगा इस वक्त कितना हुआ है. 5:05 का वक्त हो गया है और एक बार फिर आगे बढ़ने की ज़रूरत है. क्वालिटी गेंदबाजी अगर है तो क्वालिटी बल्लेबाजी भी आपको करनी पड़ेगी. मंगेश जैसे खिलाड़ी इन्फॉर्म है. राजू, आणखीन एक गुड न्यूज या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजक निश्चित खुश होतील ही गुड न्यूज ऐकल्यानंतर. कारण tenniscricket.in वरती आतापर्यंत दिवसभरातला जो खेळ झालेला आहे त्यामध्ये ऑनलाईन यूट्यूबवरती जे प्रेक्षक आहेत त्यांचा आकडा आहे 1,90,000. क्या बात है. हे सक्सेस आहे, हे सक्सेस आहे या संपूर्ण स्पर्धेचं. 1,90,000 म्हणजे जवळपास 2 लाख टच. काल 84,000 आणि एक बॉलला एकची मगाची मॅचला फक्त त्या एका बॉलसाठी 15,000 फक्त फॉर ओनली 1 सेकंड. म्हणजे 4 ते 5 सेकंदामध्ये 15,000 लाईव्ह बघत होते तो एक बॉल एक. चला स्टार्ट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. ॲक्शन टाइम. स्ट्राईकला मंगेश वैदी. गोलंदाज इम्रोज तितकाच घातक डेंजरस बॉलर, तितकाच आक्रमक टेक्निकली साऊंड तंत्रशुद्ध फलंदाज. त्यांच्या सोबतीला आकाश रबर बॉलचा बादशाह. बघूया काय घडतंय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला मंगेश. एक फ्लाइंग स्लिप या ठिकाणी सुलतान आहेत. स्वतः ऋतिक पाटील या ठिकाणी यष्टीरक्षण करतायत. पहिला बॉल इम्रोज का. पहिल्याच बॉलचं स्वागत. नक्कीच समोर मिळाला चेंडू. यासाठी केला होता अट्टास. इच्छा पूर्ण केली. चेंडू सीमा पार. उत्तुंग षटकार. व्हाट अ वेलकम. लाजवाब स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच केन को खेल दिया था. बी अ स्टार एंड शो देम दैट यू आर. आप क्या है बताओ, आप क्या है एक बार दर्शकों को बताओ. सामने एम्ब्रोज है. अगर ये टॉप क्लास बल्लेबाज गेंदबाजी कर रहे हैं तो आपको वर्ल्ड क्लास बल्लेबाजी करनी होगी. मंगेश वही कर रहे हैं. पहली गेंद पर सिक्सर जड़ दिया है. बॉल इम्रोज बॅकफुटला गेले. व्हाट अ शॉट. रूम बरोबर माउंस. कणकणीत दणदणीत चौकार. टिपिकल मंगेश वैदी स्टाइल चौकार. लाजवाब बल्लेबाजी मंगेश वैदी द्वारा. एक्शन रिप देखिए थोड़ा ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. इस बार रूम मिला, उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को कट किया गया था, स्लाइड किया गया था पॉइंट क्षेत्र में. नदी को पार करने के लिए चाहिए नौका, अपने मंजिल की तरफ बढ़ने के लिए चाहिए चौका. ब्यूटीफुल शॉट. क्लास दिखा रहे इस पर मंगेश वैदी. टेक्निकली साऊंड. आत्ताच म्हटलं मी तंत्रशुद्ध फलंदाज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडा रूम मिळाला. बॅकफुटला गेले पूर्ण ताकद आणि चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला 1 बाउन्स. सीमा पार. खणखणीत दणदणीत चौकार. टेक्निकली साऊंड आहे. बेसिक क्रिकेट लेदर क्रिकेट आहे. माहुलगावमधून प्रवास सुरू करताना सुरुवातीला ज्या प्रकारचा त्याने धडा गिरवला आणि त्याची काही नांदी प्रत्येक फटक्यामध्ये. मगाशी तुम्ही म्हणालात शॉट ऑफ द टुर्नामेंट जो सरळ बॅटने फॉलो थ्रू होता आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलेला स्टँड अँड डिलिव्हर फटका आणि आता बॅकफुटला जाऊन मारलेला पॉइंटच्या डोक्यावर 1 बाउन्स चौकार. गोलंदाज सज्ज होता एम्ब्रोज. आपल्या गोलंदाजीमध्ये काय बदल होणार. पहिल्या 2 बॉलवर एक षटकार एक चौकार. धावसंख्या 10. शॉट सिली पॉइंट नाही, सिली पॉइंट आहे, मात्र तो वेगळ्या ॲक्शन मध्ये उभा आहे. ज्या पोझिशन मध्ये आहे, जी जागा आहे तो म्हणजे सुलतान. पुढचा बॉल इम्रोज. आता मात्र समोर पुन्हा एकदा बरोबर बॅटच्या मधोमध. सामने मिली गेंद और पिच और इनका बल्ला चलता हुआ 6 रन. क्या गजब की बल्लेबाजी कर रहे मंगेश वैदी. ये शॉट देखे, टाइमिंग देखे, प्रॉपर टाइमिंग. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. बीच मैदान पर मंगेश वैदी ने 2 कमार के छक्के और 1 चौका. उसके बाद भागने की जरूरत नहीं है, उसके बाद भागने की जरूरत नहीं है. स्कोरर के लिए थोड़ा सा काम मिलेगा. स्कोर बोर्ड जो है ना बिल्कुल छलांग लगाता हुआ आगे पहुंच चुका है. नक्कीच. धाव संख्या 16. रन बनते नहीं बनाने पड़ते हैं. रन बनाने वाला चाहिए. बहुत ही बढ़िया स्ट्रोक. तू जमी पैदा कर, तू आसमान पैदा कर. मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त. तू अपने अंदर पहले आत्मविश्वास पैदा कर. पूरा आत्मविश्वास झलकता हुआ 6 रन. कड़क शॉट मंगेश वैदी का. सोनपुर के तरह समीकरण 21 गेंदों में 31 रनों की जरूरत है और बहुत ही बेहतरीन स्टार्ट. आपने टारगेट किसको किया है?
अपना टारगेट पूरा करने के लिए टारगेट किसको किया? एम्ब्रोज फ्रंटलाइन गेंदबाज है, उनके ऊपर हमला किया है. नक्कीच एक दर्जेदार आणि दिग्गज गोलंदाज म्हणून ओळख आहे. शारजाच्या स्टेडियमवर पहिल्यांदा 10 चा एक उत्कृष्ट गोलंदाज. पुढचा बॉल आता मात्र निश्चित चांगला कमबॅक. ओळखलं सरळ बॅटने बॅक टू द बॉलर खेळलेला हा चेंडू. ज्यावेळेस पहिलं 10 शारजाचं जे पर्व झालं, ज्यावेळेस रोहन सावंत चारकोपचा त्याने टाकलेली गोलंदाजी, एम्ब्रोजची गोलंदाजी ही विशेष ठरली होती. आणि या ठिकाणी देखील चौथा चेंडू जो चांगल्या टप्प्यावर टाकला होता आणि त्याला खेळून काढलं. चेंडू डॉट. पुढचा बॉल आता मात्र हाफ स्ट्रोक पूर्ण खेळले नाही. खेळाडू त्या ठिकाणी येत आहेत आणि सोपा झेल अर्धवट मारलेला फटका आपण म्हणू शकतात की पूर्ण बॅट गेलीच नाही, लवकर बॅट बंद झाली आणि खेळाडू बाद. ॲक्शन रिप्ले बघूया. इस बार दूर है, दूर है. ये जो शॉट आप खेल रहे हैं ना, तो बिल्कुल आप बॉल से बहुत दूर रहे, इसीलिए गेंद ज्यादा दूर नहीं गई, ऊपर चले गई और खिलाड़ी लॉन्ग अप पर मौजूद. मंगेश वैद्य की पारी संभाल. एम्ब्रोज ने लिया बदला. दो बड़े स्ट्रोक, वो छक्के थे, चौका था, उसके बाद में कमबैक करने के लिए एक अच्छी गेंद आपको डालनी थी, वो रक्षात्मक तरीके से खेले और उसके बाद में बढ़िया गेंदबाज. ये देखे यहाँ टप्पा ऑफ स्टंप के काफी बाहर था और आप अवे फ्रॉम द बॉडी खेले और सीधे बल्ले से जो खेलने का प्रयास किया गया था. रीच इतना अपना बड़ा नहीं है, कद अपना इतना बड़ा नहीं है, इसीलिए गेंद. ये देखिए रिएक्शन, निराशा. मंगेश वैद्य निराश है. इस बार गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग. मंगेश वैद्य आउट. नक्कीच 16 पहिला गडी बाद होतोय. कधी कधी मनामध्ये असा विचार येतो प्रशांत सर की हा पूर्ण खेळले असते तर कधी कधी आपण म्हणतो की रबर बॉल टायमिंगवर देखील कधी कधी क्लिअर होतात, ट्रॅव्हल होऊ शकला असता, मात्र शरीरापासून दूर, त्यामुळे कदाचित जे डिस्टन्स क्लिअर करू शकले नाही, त्यामुळे नाराज आहेत ते म्हणजेच मंगेश. पहिला गडी बाद होतोय. एमयूसीसी संघाला मिळालेले हे पहिले यश. सोच तो बिल्कुल बहुत बढ़िया थी, लेकिन जब इतना आप गेंद से दूर रहेंगे तो गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आएगी. 19 गेंदों में 31 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. अमित कोरी स्ट्राईकला. एम्ब्रोजचा हा चेंडू, पहिलाच बॉल, पहिला चेंडू ओव्हर पिच. 3 चेंडू ओव्हर पिच मिळाले या ओव्हरमध्ये. बरोबर बॅट खाली आणि बॅट्समनला फक्त बॅटला टायमिंग करायचं होतं बॉलला आणि हवेमध्ये हवाई यात्रा, सफर यात्रा सक्सेसफुल. व्हाट अ शॉट. वैसे कोशिश तो दोनों तरफ से जारी है और आने वाला समय बताएगा कि कौन किसके ऊपर भारी है. मैदान के अंदर अमित कोरी आए हैं और इन्होंने कहा डोंट वरी और गेंद बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. खराब गेंदबाजी एम्ब्रोज खान द्वारा. इतनी आगे गेंदबाजी करेंगे तो आपको कहां छोड़ने वाले. 18 गेंदों में जीतने के लिए 25 रनों की जरूरत है. पहले ओवर में विक्रोज के लिए फ्लाइंग स्टार्ट, विकेट गिर गया, लेकिन मंगेश ने एक छोटी इंपैक्ट पारी खोली है और उसके बाद में आखिरी गेंद पर अमित कोरी ने एक जबरदस्त स्ट्रोक खेलते हुए मैच में जान डालने का काम, अपोनेंट टीम के ऊपर दबाव डालने का काम किया है. बघा मगाशी मंगेश वैतीबद्दल बोललो, टेक्निकल साऊंड. त्यातून अमित कोरी हा देखील तितकाच लेदर क्रिकेटर आहे. आपण जर पाहिलं तर काल ऐश्वर्य सुर्वे याला आपण पाहिलं, मात्र हा देखील टेक्निकली साऊंड आहे. आणि पहिला बॉल जर अशा पद्धतीने मिळाला तर बॅट्समन रिअली वेटिंग फॉर दॅट पिचिंग ऑफ द बॉल अँड व्हॉट अ स्ट्राईक अमित कोरी. 22 फॉर द लॉस ऑफ 1. 18 चेंडू 25 धावांची गरज. नॉट अ बिग मार्जिन, बिग इक्वेशन ॲज फार ॲज दिस मॅच इज कन्सर्न. आणि यानंतर मी विनंती करेन ताई पॅकर संघ आपण तयार राहायचं आहे. लवकरात लवकर कर्णधार आपला सर्व संघ व्यासपीठावर कर्णधार आपण तयार राहायचं आहे. स्ट्राईकला आकाश. पंकज पाटील पालन विनंती राहील. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. गोलंदाज आता येतोय करण पाटील. करणवर जबाबदारी राहील. आकाश जो अजून संधी मिळाली नव्हती त्याला स्ट्राईकवर येण्याची, ती आता मात्र संधी मिळेल त्याला. पिलालला आपण पाहतोय विकेट किपर म्हणून आणि सुलतान त्या ठिकाणी सिली पॉईंटला आहेत. शॉर्ट मिड विकेटला सुहास पवार, कबरला दिनू कांबळे, बॅकवर्ड पॉईंटला नाही मात्र पॉईंटला आहे तो म्हणजेच इम्रोज. डीपला ऋतिक पाटील, लॉंग ऑफ लॉंगॉनला अयूब आहे. पवन त्या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजेच डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक लॉंग ऑन. अशा प्रकारचं क्षेत्रव्यूह. गोलंदाज सज्ज होत आहे. करण पाटील लेफ्ट आर्म की राईट आर्म, बघूया काय घडणार, कशा पद्धतीने या सामन्याचं गणित बदलण्याची क्षमता ठेवणार का. गोलंदाज सज्ज होत आहे. पहिलाच बॉल, लेफ्ट आर्म, टर्न, बाउन्स दोन्ही एकत्र मिळत आहेत. पहिलाच बॉल फलंदाजाला विचार करायला भाग पडतोय. अनप्लेबल. क्या कर सकते हैं आप. ऑफ स्टंप के बाहर आए, उसके बाद में आप का ट्रिगर मूवमेंट क्या था, लेग स्टंप के बाहर आए और मिडल स्टंप से टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकली. टर्न, बाउंस दोनों चीजें थी. बहुत अच्छी गेंदबाजी, स्टार्ट अच्छा किया करण ने. नक्कीच पुढचा बॉल करणचा. आता वाट पाहिली फ्लॅट, फ्लॅट फटका.
टर्न झाल्यानंतर पहिल्यांदा देखील या बॅट्समनने पाहिलं आणि आता वन बाउंड चौकार. खराब गेंदबाजी, आम बॉल डालना तो चाह रहे थे लेकिन फिलहाल टिप ऑफ का लेग स्टंप के काफी बाहर है और इतनी छोटी गेंदबाजी तो आराम से इत्मीनान के साथ गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाहर भेज दिया बल्लेबाज आकाश ने. चौके की मदद से स्कोर 26 पर पहुंच चुका है. आकाश सज्ज होतोय. पहिला बॉल समजला नव्हता, मात्र दुसरा बॉल बरोबर समजून, कारण बॅट्समन जसं आताच उल्लेख केला प्रशांत सरांनी की आंबॉल टाकायचा होता, मात्र सरळ निघाला आणि ज्या पद्धतीने संधी मिळाली. पुढचा बॉल आता पण वाट पाहिली, बाहेर निघतोय बॉल, टर्न होऊन पंचांचा इशारा येतोय वाईड. एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते, ती म्हणजेच रिव्ह्यू घेण्यात आलेल्या फिल्डिंग करणाऱ्या संघाकडून. वाईड बॉल आहे की नाही यासाठी पंचांनी इतर निर्णय दिलेला आहे, वाईड आहे, मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे तो म्हणजेच MUCC संघाकडून. क्या वो करीबी मामला वो देखने वाली बात है. क्रीज के कोने का इस्तेमाल करते हुए एंगल बना के गेंदबाजी कर रहे हैं करण पाटिल. ऑफ के बाहर गेंद को पिच किया गया था, टर्न मिल रहा है, बाउंस मिल रहा है, लेकिन आपने गेंद को पिच कहा गया वो भी देखा जाएगा और वहां से गेंद कितनी बाहर की तरफ निकली है ये देखिए. टीवी अंपायर का क्या सिग्नल होगा वो देखना बहुत जरूरी है. टर्न मिल रहा है इस विकेट से, बाउंस मिल रहा है, बहुत सारी चीजें, घुमाव तो जरूर मिल रहा है. और टीवी अंपायर क्या सिग्नल करने वाले, क्या डिसीजन देने वाले हैं. दस्ता चषक 2025 इट्स अ वाइड बॉल. वाईट बॉल, त्यामुळे अवांतर धाव मिळणार आहे. पंचांचा इशारा आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे MUCC संघाचं. धावसंख्या 27. जिंकण्यासाठी आता समीकरण बदलतंय हळूहळू, कारण आता 20 धावांची गरज आहे. फुलंदाज सज्ज करण पाटील. What a shot! This is all about Akash Jangid for you, out of the park. Another magnificent stroke. So beautiful, so elegant, just looking like a wow, what a shot. Beautiful batting by Akash Jangid. Look at this shot. High, fly, into the sky. गेंद कर रही है टाटा बाय बाय. आकाश तारामंडल में खेल रहे हैं, खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. छोटी गेंदबाजी, इतनी छोटी गेंदबाजी आप करोगे ना राजू, आपके ऊपर बिल्कुल हमला हो जाएगा. बिल्कुल. पुढचा बॉल आता मात्र थोडासा खाली राहिलेला बॉल निश्चितपणे खेळून काढलेला आहे. डीपला खेळाडू आहे, एक धाव तर निश्चितपणे मिळेल. त्या दरम्यान थ्रो येईल, एका धावेने धावसंख्येत भर पडते. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34. 34 आपल्याला आता पाहायला मिळते. 13 धावांची गरज आहे. 47 रनों का टारगेट है. दूसरा ओवर प्रगति पर, इसको 34 एक विकेट के नुकसान पर. क्या बात है, क्या बात है. खेळायला गेले होते रूम बनवून कव्हरला, मात्र स्लीप मध्ये सुलतानच्या हातामध्ये झेल देऊन परत तो म्हणजे अमित कोरी. एक्शन रिप्ले में देखिए घुमाव कितना मिल रहा है. स्लीप में सुल्तान तैनात है. क्रीज के कोने का इस्तेमाल, टप्पा खाने के बाद सीधी गेंद थी लेकिन ऑफ स्टंप के बाद आयरन से थोड़ा दूर रखा गया, कट करने का प्रयास किया गया. सुल्तान साहब वैसे कहा गलती करने वाले हैं, पुराना चावल है, अनुभवी खिलाड़ी है. बहुत ही अच्छा कैच स्लिप में लिया गया और अमित कोहली की पारी समाप्त. 6 रन बना के बैक टू द पेवेलियन चले गए. स्कोर 34 रन 2 विकेट के नुकसान पर. अभी भी ये आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण है. 13 गेंदों का खेल आना बाकी है और बल्लेबाज कौन आएगा वो देखना बहुत जरूरी है. मोहित को बुलाया गया मैदान के अंदर. तेरा बॉल 13. सरळ बॅट, व्हॉट अ शॉट. मोहित प्रभावित, मनमोहित आणि मोहितचा हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. 13 गेंदों में 13 और क्या मारा मोहित, क्या मारा. ये आसमान का इशारा, कल का सूरज तुम्हारा. व्हाट अ शॉट. फुल टॉस गेंद में थोड़ा सा आगे आकर गेंद को खेल दिया था. बॉटम बैट का सही इस्तेमाल, सीधे बल्ले से गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए एक विस्फोटक स्ट्रोक, विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी. या ठिकाणी सुनीलजी मोहिते साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सायंकाळच्या सत्रामध्ये शरद साटम साहेब आपला हार्दिक स्वागत. मिस्टर कैसाराम साहब ये भी यहाँ पर उपस्थित.
युवक मंडळाचे माजी अध्यक्ष कृष्णाजी बारे यांचं देखील या ठिकाणी आगमन होता है, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। कैसाराम जी, आप भी यहाँ पर मंच पर उपस्थित रहे, आपका भी हार्दिक स्वागत। पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं आशीष यादव, विजय गुरव यांना विनंती आपण व्यासपीठावरती आहे। त्याचबरोबर धर्मवीर, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा, आपको भी मंच के ऊपर आना है। नो बॉल। त्याचबरोबर बारे मामा, आपल्याला देखील विनंती, आपण देखील सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यायचे, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। युवक मंडळ माजी अध्यक्ष कृष्णाजी बारे यांचं हार्दिक स्वागत। आणि नो फ्री हिट, या चेंडूला खेळायचं होतं, फिरून पूर्णतः 360 डिग्री मध्ये परिक्रमा पूर्ण केली होती, मात्र बॉल टाइम होऊ शकला नाही। गोलंदाज आपण बघतोय सुलतान, आता मात्र मिस टाइम स्ट्रोक खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, चेंडू त्या ठिकाणी जातोय, एक धाव तर पूर्ण केलेली आहे, डिक्लेअर मध्ये बॉल गेलेला, एक धाव। आपण पाहतोय या ठिकाणी सुलतान ज्या पद्धतीने गोलंदाजी मध्ये खूप काही चांगला बदलाव, नेहमी आपल्याला बदल पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी एक स्लीप आहे, बघूया काय घडतं या ओव्हरमध्ये, कारण या ओव्हरमध्ये कमबॅक केलं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ शकते। धावसंख्या 43। आता मात्र या चेंडूला खेळलाय डीप स्क्वेअर लेगला, एकच धाव, धावसंख्या 44, तिसरं षटक सुरू आहे। तमन कैसाराम, इनका भी आगमन हुआ, आपका भी स्वागत है। आरिफ शेख साहब, आपका भी हम दिल की गहराई से स्वागत कर रहे हैं। शरद साटम साहब भी पहुंच चुके हैं, सबका हम दिल की गहराई से स्वागत करेंगे। इसको 44 रन 2 विकेट के नुकसान पर आदरणीय भरत पांचाळ साहेबांचं देखील शुभागमन झालं। 47 धावांचा पाठलाग करायचा आहे, 9 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता। व्हॉट अ शॉट ऑफ द इव्हिनिंग, मॅच विनर, गेम चेंजर। मी म्हटलं होतं आकाश जांगीरचा क्लास आपण पाहिला नव्हता, या मॅच मध्ये त्याने दाखवून दिलं की मंगेश वैती बाद झाला असला तरी सुद्धा मी आहे, जो पहले मैच में गलती हुई थी वो फिर नहीं दोहराएंगे। पूरा गेम चेंजर, मॅच विनर, गेम फिनिशर, व्हॉट अ स्ट्राइक, विजेता संघ ठरतोय। मी विनंती करते ताई पॅकर संघ आणि विक्रोळी संघाचे कर्णधार, चला पंकज पाटील पालन, आपण लवकरात लवकर यायचं। मंगेश वैती, आपणास देखील विनंती करतोय, आयोजकांच्या वतीनं साई आपल्याला सांगतील की मॅच किती ओव्हरची राहील आणि त्यानंतर लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत। जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी प्रशांत सर त्या ठिकाणी जॉईन होतील, दोन्ही आमचे कर्णधार येतील, एक बाजूला मंगेश वैती विक्रोळी, तर दुसऱ्या बाजूला पंकज पाटील पालन। चारकोपचा लिटिल मॅन आपण पाहणार आहोत, रोहित नार्वेकर चतुर्ला ॲक्शन मध्ये या टीम मध्ये, मगाशी करण मोरे याला आपण पाहिलं। सुलतान जी, आपको मंच के ऊपर आना है। यापूर्वीचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल, पहिल्यांदा आपण टॉस करून घेणार आहोत। विक्रोळी संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर